मला द्या मागील लेक्चर मध्ये आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन हा कॉन्सेप्ट बघितला होता. आज आपल्याला केमिकल रिएक्शन किंवा रिएक्शन्स ऑफ हॅलोअरिन्स हा कॉन्सेप्ट अभ्यासाचा आहे. लक्ष द्या आता या कॉन्सेप्ट मध्ये काय आहे, यात अरोमॅटिक कंपाऊंड आहे बेन्झेन. आता अरोमॅटिक कंपाऊंड बेन्झेन हे नाव तुम्ही इयत्ता 10वी मध्ये शिकले आहात. व्हॉट इज मीन बाय अरोमॅटिक कंपाऊंड. तो अरोमॅटिक कंपाऊंड कसा असतो, तो सायक्लिक असतो आणि अल्टरनेट डबल आणि सिंगल बॉन्ड असतो. दॅट इज कोणत्या रूलनुसार, हकेल रूल. कोणता रूल आहे, हकेल. द नेम ऑफ सायंटिस्ट हकेल रूल. हकेल रूल नुसार द कंपाउंड which containing alternate single and double bond, that compound is called as aromatic compound. Aromatic compound the structure म्हणजे it is a alkene. It is a alkene. आता हा अल्किन आहे. काय आहे हा, अल्किन. का बरं, डबल बॉन्ड आहे म्हणून. मग बघा आता अरोमॅटिक अल्किन म्हणजे सायक्लिक अल्किन आहे हा. तर कसा आहे, C C C C C C सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड. एक सिंगल एक डबल एक सिंगल एक डबल एक सिंगल एक डबल. कार्बनचे व्हॅलन्सी मुद्दा 1 2 3 आणि 4. 1 2 3 आणि 1 2 3 आणि 1 2 3 आणि 1 2 3 आणि जमलं. आणि 1 2 3 आणि मग इथं हायड्रोजन 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 हायड्रोजन. इट इज अ अरोमॅटिक हायड्रोकार्बन. अरोमॅटिक अरिन्स म्हणतो आपल्याला. काय म्हणतो, अरिन्स. या अरिन्स मधला एक हायड्रोजन ऍटम जर आपण एखाद्या हलाइड ग्रुपनं काढून टाकला, वन हायड्रोजन ऍटम ऑफ बेन्झेन. हा काय आहे, बेन्झेन आहे. याचा फॉर्म्युला असते C6H6. C6H6. तर याचा आपण एक हायड्रोजन ऍटम काढून टाकला, त्या ठिकाणी आपण हलाइड ग्रुप अटॅच केला. तो हलाइड ग्रुप एक तर क्लोरीन असेल, एक तर ब्रोमीन असेल, एक तर आयोडीन असेल. त्याला म्हणतात हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अरिन्स आणि इट इज नेम ऍज हॅलोअरिन्स. याला काय म्हणतात, हॅलोअरिन्स. मग इथं क्लोरोबेन्झेन, ब्रोमोबेन्झेन आणि आयडोबेन्झेन असे 3 कन्सेप्ट निघतात आणि याच्याच रिएक्शन आपल्याला अभ्यासाच्या आहेत. शेवटचा टॉपिक आहे या चॅप्टर मधला शेवटचा टॉपिक आहे हा टॉपिक झाला म्हणजे आपलं प्रकरण संपलं. म्हणजे एकूण आपण बोर्डाच्या पुस्तकातले 3 प्रकरणं समाप्त केली. तुम्हाला कन्सेप्ट मॅप दिलेला आहे, मी पाठवून ग्रुपवर PDF मध्ये. त्या कन्सेप्ट मॅप मध्ये पाहिजे, मस्त एकदम गोंडस प्रकारे वर्णन केलेलं आहे. ते बघून घ्या तुम्ही. बघा आता तुमच्या पुस्तकाच्या सोयीनुसार आपण जे घेऊ ते काय घेऊ पहा. रिएक्शन ऑफ हॅलोअरिन्स विथ मेटल. म्हणजे पहिला आहे रिएक्शन ऑफ हॅलोअरिन्स. हेडिंग आहे आपलं पहिलं स्टार्टिंगचं, रिएक्शन ऑफ हॅलोअरिन्स. रिएक्शन ऑफ हॅलोअरिन्स. रिएक्शन ऑफ हॅलोअरिन्स.
रिएक्शन ऑफ हॅलोरिन्स. टाकलं हेडिंग. पहिलं ऍक्शन ऑफ मेटल. ऍक्शन ऑफ मेटल यालाच म्हणतात वुड्स फिटिंग रिएक्शन. वुड्स फिटिंग रिएक्शन. सोपी रिएक्शन आहे. एक वेळा आपण क्लोरोबेन्झेन सोबत करू आणि एक वेळा आपण ब्रोमोबेन्झेन सोबत करू. लक्षात द्या, स्टेटमेंट नंतर लिहू आपण. पहिल्यांदा तुम्ही रिएक्शन समजून घ्या, तुम्हाला स्टेटमेंट आपोआप लिहिता येतं. हा, समजा पहिल्यांदा ब्रोमोबेन्झेन घेऊ. आता ब्रोमोबेन्झेन म्हणजे बेन्झीनची रिंग. आता डबल सिंगल बॉन्ड केल्यापेक्षा कसं करतो मी, इथं रिंग काढून टाकतो. का बरं रिंग काढत असतो आपण? कारण ते जे पाय इलेक्ट्रॉन आहेत ते डिलोकलायझेशन करतात, म्हणजे तिथं अंदर. तर कोणता बॉन्ड कुठं आहे हे निश्चित करता येत नाही आपल्याला, आणि म्हणून रिंग असतात. काय असतात? रिंग. रिंग डिनोट्स द डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन. डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन कोण सांगते? हे रिंग सांगते. तिथं आहे Br, ब्रोमोबेन्झेन. काय आहे? ब्रोमोबेन्झेन. ब्रोमोबेन्झेन रिएक्ट विथ Na मेटल आणि प्लस मिथिल ब्रोमाइड गेला यांनी. हा, रिएक्ट विथ मिथिल ब्रोमाइड. मी पहिल्यांदा ब्रोमीन देतो आणि नंतर मिथिल. झाला, पहिल्यांदा ब्रोमीन आणि नंतर मिथिल. मग बघा आता, हा जो Br आहे, हा जो 2 Na आहे आणि हा जो Br आहे, हे बाहेर पडतील. आता इथे मेटल आहे म्हणजे इथे काय येणार आहे? ड्राय इथं. जमलं. काय बाहेर निघालं प्रोडक्ट? ट्वाइस NaBr. आणि इथं जो प्रोडक्ट भेटते आपल्याला, तो भेटणार आपल्याला CH. याला काय म्हणतात? मिथाइल बेन्झेन. याला नाव आहे, याला म्हणतात टोल्यून. काय याला? टोल्यून. आता जसं ही रिएक्शन केली आपण, तसं आपण दुसरी रिएक्शन सुद्धा करू. कशी? 2 घेऊ क्लोरोबेन्झेनचे मॉलिक्यूल. क्लोरो बेन्झेन. आता हे आपण काय घेतलं? एक एरोमॅटिक आणि एक ऍलिफॅटिक. आता आपण दोन्ही काय घेऊ? एरोमॅटिक घेऊ. काय घेऊ? एरोमॅटिक. मग रिएक्ट विथ सोडियम मेटल. रिएक्ट विथ सोडियम मेटल. हे 2 Na आणि हे 2 Cl इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. जसा मेटल आला तसा काय घ्यायचं? ड्राय इथर घ्यायचं. तर काय भेटते पहा बरं. पहिली रिंग गेल्या लागूनच दुसरी रिंग आणि प्लस ट्वाइस NaCl. तर याला म्हणतात डायफिनिल. याला म्हणतात बायफिनिल, डायफिनिल. आणि हे कोण? सोडियम क्लोराइड. म्हणजे कसं केलं आपण? एक वेळा एक एरोमॅटिक घेतला आणि एक ऍलिफॅटिक घेतला. दुसऱ्यांदा काय केलं आपण? दोन्ही एरोमॅटिक घेतले.
आणि दोन्ही जर ऍलिफॅटिक घेतले असते तर वुड्स रिएक्शन आपण पाहिलीच आहे. वुड्स कपलिंग रिएक्शन माग सोडियम मेटल वगैरे, तर हे तर पाहिजे आपण. मग हे एक ऍलिफॅटिक एक एरोमॅटिक, नंतर दोन्हीही एरोमॅटिक, दोघांचे रिएक्शन. आता हे स्टेटमेंट कसं लिहायचं? चला लिहा स्टेटमेंट पहिल्या रिएक्शनचं, म्हणजे लिहिलेच नाही तुम्ही, रिएक्शन कसं म्हणून घेतलेलं आहे. लिहा when bromobenzene react with sodium metal, when bromobenzene react with sodium metal, and methyl bromide, in presence of dry ether, gives toluene. रिएक्शन लिहून घ्या. तुम्ही कुठे कुठे जात असता आमच्या रोडनं, काय सांगताय? सेकंड स्टेटमेंट लिहा. when chlorobenzene किंवा सॉरी असं लिहा, 2 molecules of chlorobenzene react with sodium metal react with sodium metal in presence of dry ether, gives biphenyl. लिहिलं काय? लिहून घे रिएक्शन. पुढची रिएक्शन लिहा. action of NaOH, action of NaOH लिया. when chlorobenzene react with
NaOH when chlorobenzene react with NaOH at 623 Kelvin temperature, under 300 atm pressure, with H3O positive as a catalyst, gives phenol. Chlorobenzene NaOH in presence of किती रे बा 623 केल्विन टेम्परेचर 300 एटीएम प्रेशर आणि H3O पॉझिटिव्ह सोबत काय भेटते फेनॉल म्हणजे एरोमॅटिक अल्कोहोल. IM plus NaCl. झालं याचे काही एक्झाम्पल काही नाही आहे. विचारलं तर हे देतात नाही तर येत नाही. हा डायरेक्ट डायरेक्ट पुढचं NaOH नाही आहे. 2 नंबर डिक्शनरी नाही. 3 नंबर लिहा हॅल्युसिनेशन. तीन नंबर आहे हॅल्युसिनेशन. तीन नंबर आहे हॅलोजिनेशन. लिहा व्हेन क्लोरोबेन्झेन react with chlorine molecule in presence of anhydrous FeCl3 gives a mixture of 1,2-dichlorobenzene, 1,2-dichlorobenzene and
1,4 डायक्लोरोबेन्झेन. यातला पहिला जो आहे तो मायनर प्रोडक्ट आहे आणि दुसरा जो आहे तो मेजर प्रोडक्ट आहे. पहिला जो आहे तो काय आहे मायनर आणि दुसरा काय आहे मेजर. पहिला मायनर दुसरा मेजर. आता बघा हॅल्युमिनेशन जे आपण पहिले पाहिलं होतं रिएक्शन घेऊन घ्या. जे आपण पहिले पाहिलं होतं हॅलो अल्केन मध्ये फक्त इथं काय होतं इथं अनहायड्रस FeCl3 आहे. आपल्या हॅल्युमिनेशन मध्ये युव्ही लाईट आहे. काय आहे युव्ही लाईट. आता युव्ही लाईट हॅलो अल्केन मध्ये आहे. हॅलो अरिस मध्ये अनहायड्रस FeCl2 गेला. दोन प्रोडक्ट भेटतात इथे. तुम्हाला वाटत असेल की बा इकडे एकच रिंग आहे इकडे दोन रिंग कशा आल्या. तर दोन रिंगा म्हणजे जो मायनर प्रोडक्ट असते तो 20% असते आणि जो मेजर असते तो 80% असते. म्हणजे एकाच कंपाऊंड मध्ये दोघांच्या प्रॉपर्टीज दाखवते. एकच कंपाऊंड दोघांच्याही प्रॉपर्टीज दाखवते. त्याला म्हणतात काय म्हणतात त्याला इट इज कॉल्ड ऍज कॉम्बिनेशन ऑफ टू कंपाऊंड. आता हे आपण जरी अलग अलग दाखवून राहिलो यातला एक मेजर आहे आणि एक मायनर आहे. मायनर म्हणजे हा एकाच असते आणि हा एकाच असते. समजा एखादं सोल्युशन आहे 100%. यात 20% ज्या प्रॉपर्टीज असतात त्या मायनरच्या असतात आणि 80% ज्या प्रॉपर्टीज असतात त्या मेजरच्या असतात. म्हणजे अशा प्रकारचा कंपाऊंड फॉर्म होते. अशा प्रकारचा कंपाऊंड एक फॉर्म होते. पण ते एकाच दाखवू शकत नाही ना आपण की हे काय हे काय आहे म्हणून ते अलग अलग लिहिलं. अशा प्रकारचं रिएक्शन आहे. पुढची आहे नायट्रेशन. सेकंड नायट्रेशन. When chlorobenzene when chlorobenzene react with nitrating mixture. आता नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे काय होते द सोल्युशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 अँड कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड या दोघांच्या सोल्युशनला काय म्हणतात नायट्रेटिंग मिक्सचर. मग प्लस कॉन्सन्ट्रेटेड HNO3 कॉन्कर वरते concentrated H2SO gives a mixture of same compound just like a chlorination. One and four. म्हणजे हा काय आहे gives काय भेटते 1 chloro 2 nitro benzene. ऐका 1 chloro 4 nitro benzene. यातला मेजर कोणता असेल आणि हा कोणता असेल रे उलट नाही. सेम रिएक्शन आहे फक्त इथं Cl2 होता तर Cl आला त्याच ठिकाणी HNO3 आहे तर NO2 दुसरं काहीच नाही आहे.
झालं. रिएक्शन घेऊन घ्यायचे. पाच नंबरची रिएक्शन सल्फोनेशन. Sulfonation. When chlorobenzene react with fuming of H2SO4. What is the fuming? Fuming म्हणजे काय होते? What is mean by fuming? Fuming म्हणजे धुआ धूर. हाँ, gives 1-chlorobenzene sulfonic acid, 1-chloro benzene sulfonic acid and 4-chlorobenzene sulfonic acid. झालं. लक्ष द्या. आज आपण एकूण किती रिएक्शन बघितले याचे? नंबर फर्स्ट कोणते पाहिले आपण? पहिली रिएक्शन हे सल्फोनेशन आहे, हे नायट्रेशन आहे. काय आहे? नायट्रेशन सल्फोनेशन. हॅलोजिनेशन. अजून ऍक्शन ऑफ NaOH आणि नंतर ऍक्शन ऑफ म्हणजे वुड्स फिटिंग रिएक्शन. असे एकूण आपण 5 रिएक्शन पाहिले. रिवाइज करू डबल ते रिएक्शन. द्या 5 रिएक्शन पाहिले आपण. एकूण किती रिएक्शन पाहिले? एकूण 5. आता फर्स्ट रिएक्शन कोणती पाहिली? फर्स्ट रिएक्शन पाहिले आपण. पहिल्यांदा आपण एक हॅलोअरिन घेऊन टाकू आणि या 5 रिएक्शन पाहू. समजा हॅलोअरिन घेतला आपण. या क्लोरोबेन्झेन. कोणता घेतला? क्लोरोबेन्झेन. आपण आज 5 रिएक्शन पाहिल्या. रिएक्शन पाहिल्या 5. 6-7 रिएक्शन घ्यायचे, जास्त नाही. 5 पाहिल्या आपण. बाकीचे उद्या पाहू. उद्या जमलंच तर हा टॉपिक कम्प्लीट करून टाकू आपण. झाला लेसन. पहा
पहिली रिएक्शन पाहिली आपण, वुड्स कपलिंग रिएक्शन पाहिली आहे ना. मेटल रिएक्शन विथ मेटल. मेटल म्हणजे येण्यासोबत जर आपण रिएक्शन केली तर काय भेटते, टोल्यून. जर CH3Cl असेल तर. नंतर जर दोन्ही असेल आपलं, समजा 2 मॉलिक्युल्स ऑफ क्लोरोबेन्झेन असेल तर काय भेटते आपल्याला, डायफिनिल किंवा बायफिनिल. नंतर NaOH सोबत रिएक्शन पाहिली आपण, काय भेटते, 623 केल्विन टेम्परेचर आणि 300 ATM प्रेशर. अजूनही HCO पॉझिटिव्ह आयन सोबत असतात, त्या भेटते आपल्याला फेनॉल. नंतर पाहिलं क्लोरिनेशन. क्लोरिनेशन म्हटलं आपण, काय भेटते, मिक्सचर ऑफ 1,2 and 1,4. 1,2 and 1,4. 1,2 and 1,4 म्हणजे 2 क्लोरो बेन्झोइक सल्फोनिक ऍसिड आणि 4 क्लोरो बेन्झोनिक सल्फोनिक ऍसिड. इथं डायक्लोरोबेन्झेन. इथं 1 क्लोरो 2 नायट्रो, 1 क्लोरो 4 नायट्रोबेन्झेन. नंतर 2 क्लोरो बेन्झेन सल्फोनिक ऍसिड, 4 क्लोरो बेन्झेन सल्फोनिक ऍसिड. अशा प्रकारचा कन्सेप्ट आहे. एकूण 5 रिएक्शन आहे. एक रिएक्शन राहिली आपली फिडलक्राफ्ट रिएक्शन. फिडलक्राफ्ट रिएक्शन झाली की युजेस ऑफ हॅलोअल्केन, जेवढे आपण अल्केन बोललो ना हॅलोअल्केन, त्याची युजेस आहेत. ते झालं की एक चॅप्टर होऊन जाते, म्हणजे उद्याचा शेवटचा टॉपिक आहे चॅप्टरचा, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. उद्या चॅप्टर झालं की 2 दिवस किंवा 1 दिवस सुट्टी राहील तुम्हाला, आणि सुट्टी संपल्यानंतरच डायरेक्ट लगेच दुसऱ्या दिवशी टेस्ट राहील. अशा प्रकारचं आहे.